आता गावाला आल्यावर घरात बसून चालणार आहे का? म्हणून म्हणलं चला मस्तपैकी जाऊन आहे ना बाहेर हिंडून येऊया. पण त्यात आहे ना आपल्या भावाचा झालाय मूड खराब. कारण की त्याला आहे ना फोटोशूट करायचा होता. पण या पावसाने ना वातावरण आणि मूड दोन्ही खराब करून टाकले. आता म्हटलं पावसाळा आहे, पाऊस तर पडणारच आहे तिकडं. म्हटलं मरू दे हे सगळं सोडा. आपण निघूयात मस्तपैकी हिंडायला, जे होईल ते बघता येईल म्हटलं. तर आता घराच्या बाहेर पडलं ना तर पाऊसच डायरेक्ट बंद झाला. मग थोडा पडतोय. म्हणलं चायला हे भारी आहे राव म्हटलं. मग आधीच बाहेर पडायला पाहिलं होतं. म्हणजे पाऊस तवाच बंद झाला असता नाही का? फिरायच्या आधी ना म्हटलं सगळ्यात आधी ही गाडी आहे ना मस्तपैकी चकाचक धुवून घ्यावं. कारण की ना मोकार खराब झाली होती. आता म्हटलं पाऊस पडतोय तर म्हटलं पावसाळ्यात कांदा भजी तर झालेच पाहिजेलेत फिक्स. मस्त असे गरम-गरम भजी घेतले. मग भाऊ म्हटला नाही का आपण हे भजी डॅमवर जाऊन खाऊयात. म्हटलं चायला इथं भारी आयडिया आहे म्हटलं चल मग आता. मग त्यानंतर ना आम्ही आलो डॅमच्या बॅक वॉटरला. जेव्हा पण आम्ही डॅमवर आलो ना इथं फिक्स येतो कारण की हे आमचं फेव्हरेट लोकेशन आहे. पण तुम्ही काय पण म्हणा अशा निसर्गामध्ये ना भजी खायचा आनंदच लय वेगळा आहे राव. आणि असं वातावरण बघून पण आहे ना लय भारी वाटते राव. थोडे राहिले जे आम्हाला संपत नाहीत कोणाला. भजी खाऊन झाल्याच्या नंतर मग भाऊ म्हणला चल जरा थोडंसं ना आपण डॅमवर जाऊन येऊयात. हा पण मग आहे ना इथं डॅमवर आहे ना असं कुणाला पण अलाउड नाही बरं का. पण जरा तुमच्या भाऊची थोडी ओळख आहे त्यामुळे जरा घ्या समजून. डॅम वगैरे पण आहे ना खूप चांगलं असं बघून झालं आणि खूप दिवसानंतर ना डॅमवर आलो होतो असं वाटत होतं. चायला एक ड्रोन शॉट पण आहे ना इथनं व्हायला पाहिलं होतं. लय भारी वाटलं असतं बरं का. मग तेवढं त्यांना घरच्यांचा फोन आला. म्हणलं कुठे रे 10 मिनिटात घरी पाहिजे. म्हणलं आलोच 5 मिनिटात. आता तुम्हाला पोरांचं तर माहिती आहे ना. पण काही विषय नाही जाऊ दे आता निघूयात घरी. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका.